श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपमा. नाश्ता सेंटरला भेटतो तसा उपमा बनवणार आहोत. त्यासाठी अगोदर कढईमध्ये मी 1 वाटी रवा घेतला आहे. हा रवा जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड नाही, मीडियम रवा आहे. तो आता मी थोडासा भाजून घेणार आहे. थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. थोडा कलर चेंज झाला की रवा काढून घ्यायचा. 5 मिनिटात त्याचा लगेच कलर चेंज होतो. हे पहा, त्याचा कलर चेंज झाला आहे. मी काढून घेते तो. आता एका पॅनमध्ये त्याच वाटीने 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवते. आता हे 3 वाट्या पाणी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तोपर्यंत कढईमध्ये 1 चमचा मोहरी टाकली. तेल टाकलं अगोदर, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली. मोहरी कडकड झाली. आता त्यामध्ये 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता, 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या होत्या आणि 1 मीडियम साईजचा कांदा कट केला होता, तोही टाकला आहे. आता त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता त्यातच आपण थोडेसे शेंगादाणे टाकणार. आता यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ टाकली. आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं. कांदा असा गुलाबी होईपर्यंत हे परतवून घ्यायचं, म्हणजे शेंगदाणेही तळून निघतात आणि कांदाही गुलाबी होतो, मिरचीही तळून निघते. आता कांदा परतवून झाला आहे आता व्यवस्थित. आता त्यामध्येच 4 बदाम आणि 4 काजूचे तुकडे करून घेतले होते ते टाकले. त्यामध्येच 1 चमचा मगज बी टाकलं. आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं. एक मिनिट परतवलं तरी ते छान होतं. त्यामध्येच थोडीशी आता किशमिश टाकले. आता यामध्येच आपण जो गरम करून घेतलेला रवा होता 1 वाटी, तो टाकायचा आणि याला 1-2 मिनिटास व्यवस्थित परतवून घ्यायचं, म्हणजे तो रवा तेलावर अजून व्यवस्थित भाजून निघतो. त्यातच 1 चमचा मीठ टाकलं. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं टोमॅटो टाकलं. आता सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं 1-2 मिनटं. आता त्यामध्येच गरम करून घेतलेलं ते 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं. तर सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं असं. त्यातच 1 चमचा साखर टाकली. आता सर्व मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिटं याला असंच वाफ काढायची.
5 मिनिटानंतर पहा, हे पहा उपमा किती व्यवस्थित उपमा तयार झाला आहे. चिकटही नाही, काही नाही, असा मोकळा मोकळा असा छान उपमा तयार झाला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा उपमा कसा वाटला. नक्की ट्राय करा. हे पहा किती छान उपमा तयार झाला आहे.